नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला शेतीसाठी विशेषतः भाजीपाला आणि फळबाग उत्पादन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आज आपण अशा एका नवीन तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत ज्याने गेल्या काही महिन्यात कृषी क्षेत्रात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। पावसाळी वातावरण असो किंवा ढगाळ हवामान, बुरशीजन्य रोग हे शेतकऱ्यांचे सर्वात मोठे शत्रू आहे। करपा, भुरी, फळकूज यांसारख्या रोगांमुळे आपल्या हाताशी आलेले पीक डोळ्यात देखत वाया जाते। आपण अनेक औषधे मारतो, हजारो रुपये खर्च करतो, पण अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळत नाही। पण शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा एका फंगिसाइडची माहिती घेणार आहोत जे सिजंटा कंपनीने नुकतेच बाजारात आणलेले। त्याचं नाव आहे मिराविस डिओ। यात कोणते घटक आहेत, हे कसे काम करते, याचा डोस किती घ्यायचा, हे कोणत्या पिकांवर आणि कोणत्या रोगावर चालते, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची किंमत काय आहे। यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक ठरत असते। शेतकरी मित्रांनो, कोणत्याही औषधाची ताकद समजून घेण्यासाठी आधी त्यामध्ये कोणता घटक आहे हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे। सिजंटा मिराविस डिओ दोन प्रभावी बुरशीनाशकाचे मिश्रण आहेत। जे दोन प्रमुख घटक आहेत ते म्हणजे पायडिफ्लोमेटाफेन 6.89%, डायफेनेकोनेझोल 11.49%। एसी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतं। एसी म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट, म्हणजेच हे घट्ट पांढऱ्या रंगाचे लिक्विड स्वरूपात औषध असते। आता तुम्ही म्हणाल, हे डायफेनेकोनेझोल तर आम्हाला माहीत आहे, पण पायडिफ्लोमेटाफेन काय भानगड आहे? मित्रांनो, इथेच तर खरी जादू आहे। पायडिफ्लोमेटाफेन हे सिजंटा पेटेंट ॲडेपिडिन टेक्नॉलॉजी असलेले औषध आहे। सोप्या भाषेत सांगायचे तर आजपर्यंत आपण जे FRAC ग्रुप 7चे मॉलिक्यूल वापरले आहेत, यामध्ये हे कित्येक पटीने जास्त ताकदवर आहे। आणि जोडीला डायफेनेकोनेझोल हे FMC ग्रुप 3 मधले औषध आहे, जे आंतरप्रवाहीप्रमाणे काम करते। मिराविस डिओची काम करण्याची पद्धत म्हणजेच मोड ऑफ ॲक्शन कशा प्रकारे करते ते पाहू। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे औषध पिकांवर कशा प्रकारे काम करते? शेतकरी मित्रांनो, काम करण्याची पद्धत अतिशय युनिक आहे। प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन, जेव्हा तुम्ही मिराविस डिओची फवारणी करता तेव्हा यातील प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पायडिफ्लोमेटाफेन हा घटक पानांच्या वरच्या मेणाच्या स्तरावर जाऊन घट्ट चिकटवतो। हा पानाच्या आत लगेच पूर्णपणे शिरत नाही, तर तिथेच साठून राहतो। यालाच रिझर्वोअर्स इफेक्ट म्हणतात। जसा पाऊस पडेल किंवा दव पडेल तसा हा घटक थोड्या थोड्या प्रमाणात ॲक्टिव्ह होतो आणि बुरशींच्या सपोर्टला म्हणजेच बीजाणूंना उगवण्याआधीच मारून टाकतो। यामुळे औषध प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करते। डायफेनेकोनेझोलची ताकद, हा पूर्णपणे आंतरप्रभावी म्हणजे सिस्टमॅटिक आहे। फवारणी केल्यावर हा पानांच्या आत शिरतो आणि वनस्पतीच्या पेशींमध्ये पसरतो। जर पिकांवर बुरशीचा हल्ला झाला असेल, म्हणजेच करपा किंवा डाग पडले असतील, तर हा घटक त्या बुरशींच्या पेशींची भीती तोडून टाकतो आणि रोगांचा प्रसार थांबवण्याचं काम करतो। प्रमुख पिके आणि रोग, आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे। हे औषध नक्की कोणत्या पिकासाठी वापरायचे आणि कोणत्या रोगासाठी? कंपनीने मुख्यतः 4 पिकांची शिफारस केलेली आहे। मिरची उत्पादकांसाठी सध्या सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे भुरी आणि फळकूज अंथ्रॅकनोज। मिराविस हे मिरचीमधील भुरी आणि फळकूज या दोघींवर रामबाण उपाय काम करते। ज्यावेळी पीक फुलाऱ्यात किंवा फळ अवस्थेत असते तेव्हा याचा वापर केल्यास मिरचीची शायनिंग आणि क्वालिटी जबरदस्त होते। टोमॅटोमध्ये अर्ली ब्लाइट म्हणजे ज्याला आपण करपा म्हणतो, हा खूप भयानक रोग आहे। टोमॅटोच्या करप्यासाठी हे जगातील सर्वात उत्तम औषध मानले जाते। द्राक्ष बागायतदारांसाठी हा गेम चेंजर आहे। समस्या, भुरी, पावडरी मिल्ड्यू आणि करपा। द्राक्षात भुरीचे मण्यांवर पांढरे डाग पडतात आणि फळ तडकतात। द्राक्षाच्या पोंगी अवस्थेपासून ते फळ धारणेपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता। हे भुरीला अजिबात येऊ देत नाही आणि विशेषतः पावसाळी हवामानात किंवा दव पडत असताना याचा रिझल्ट खूप चांगला लागतो। भुईमुगावर येणारा टिपका रोग तुम्हाला माहीत असेलच। पानांवर काळे
किंवा तपकिरी ठिपके पडतात, पाने गळतात आणि शेंगा भरत नाही. मिराविस डिओच्या एका फवारणीने टिपका रोगाचे पूर्णपणे नियंत्रण मिळते. मिराविस डिओ वापरण्याचे प्रमाण आणि पद्धत. मित्रांनो, औषध कितीही चांगले असले तरी त्याचा डोस चुकला तर रिझल्ट आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. टोमॅटो आणि मिरची 200 मिली प्रति एकर. जर 15 लिटरचा पंप असेल तर साधारणपणे 15 ते 20 मिली औषध वापरावे. द्राक्षासाठी याचा डोस थोडा वेगळा असू शकतो. साधारणपणे 100 ते 120 मिली प्रति 200 लिटर पाण्यात प्रमाणात याची शिफारस केली जाते. भुईमुग 120 ते 150 मिली प्रति एकर. मित्रांनो, मिराविस डिओ हे AC फॉर्म्युलेशनमध्ये आहे, त्यामुळे पाण्यात सहज मिसळते, पण फवारणी करताना पानांच्या दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे ओल्या होतील याची काळजी घ्यावी, कारण बुरशी अनेकदा पानांच्या खालच्या बाजूला लपलेली असते. मित्रांनो, आता किमती बघू. साधारणपणे 200 मिली पॅकिंगची किंमत बाजारात 1100 ते 1200 रुपयापर्यंत. किंमत ही ठिकाणानुसार किंवा डीलर्सनुसार कमी जास्त प्रमाणात होऊ शकते. एकरी खर्च साधारणपणे 1200 रुपये येतो, पण हे औषध आपल्या पिकाला 10 ते 15 दिवस संरक्षण देते. यामुळे 2 फवारणीचे पैसे वाचतात. ज्या शेतकऱ्यांनी मिरची आणि टोमॅटोवर याचा वापर केला आहे त्यांचा अनुभव खूपच चांगल्या प्रकारे आलेला आहे. माझे मत, जर तुमच्या पिकांवर रोगांचा खूप जास्त अटॅक असेल किंवा वातावरणात खूप सारे चेंजेस होत असतील तर रिस्क घेऊ नका. थेट मिराविस डिओचा वापर करा. जर रोग नसेल आणि कमी प्रमाणात बुरशी असेल तर तुम्ही साध्या औषधाचा वापर करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, ही होती सिजंटा मिराविस डिओ बद्दलची संपूर्ण माहिती. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर FMC कंपनीच्या कोराजनबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा. आणि जर एक्सपोनस कीटकनाशकाची माहिती बघायची असेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जय जवान जय किसान.